तर संध्याकाळची वेळ आहे आणि असं जेवण जर पहिलंच असल्यानंतर हे डोसे वगैरे कोण खाणार नाही म्हणजे मी खाणार नाही. का तर मला डोसे खायला आवडतात. पण भाजी भाकरी जर असली ना आणि कोणती भाजी आणि भाकरी तुम्हाला नंतर दाखवते. तर आता सगळ्यांसाठी गरमागरम डोसे बनवते. मी चटणी बनवून ठेवली होती आधीच आणि संध्याकाळी 8:30 वाजल्यात. तो पण सचिन येताना ऑफिसून येताना मच्छी घेऊन आलेत. ती मच्छी कोणती आणलेली आहे ती सुद्धा मला नंतर दाखवते. आणि डोसे कधी पण खायचं म्हणलं ना तर गरमागरमच चांगले लागतात. थंड झाल्यानंतर बिलकुल खायला चांगले वाटत नाहीत. तर चटणी आधी बनवून ठेवते आणि नंतर गरमागरम डोसे बनवते. ही बघा, ही आहे मस्तपैकी अशी कांद्याची पात, मी चण्याची डाळ टाकून कांद्याची पात करते आणि नंतर आहे पिवळीची भाकर. जी पिवळीची भाकर खाल्ल्यानंतर माणसाची शुगर कमी होते. म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी खूप चांगली अशी ही भाकर आहे. तर सकाळी बनवली होती मी, आहे तर आता मी खाऊन घेते. सचिनला डोसे खायला आवडतात, त्यांना डोसे वगैरे दिलेत. ही आणलेली आहे सचिनने हलवा मच्छी, जी खायला खरंच खूप चवदार लागते. तर आता त्याला व्यवस्थित साफ करून घेते आणि मसाला लावून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मसाला कसा लावते कसा नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, रेसिपी बघायला भेटेल. का तर आता मच्छी साफ करायला बराच वेळ लागेल. का तर आमचं एकतर नळाला काय माहीत काय झालं, एकदम हळूनी पाणी चालायला लागले. तर साफ करून घेते आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, जेणेकरून माझा उद्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि रेसिपीसुद्धा बघायला भेटेल. चला व्हिडिओ उद्या तोपर्यंत बाय.